नमस्कार. आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे इंद्रियांच्या विषयांमधील असलेल्या आसक्तीचा त्याग हा परमात्म्याच्या प्राप्तीचे कारण आहे असे सांगून आता या श्लोकात इंद्रियांचे भोग हे दुःखाचे कारण आणि अनित्य असल्याचे सांगत भगवंत त्यांच्याबद्दल आसक्तीरहित होण्याचा संकेत करीत आहेत. श्लोक 22. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. श्लोकाचा अर्थ, जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत. ज्याप्रमाणे पतंग हे अज्ञानामुळे परिणामाचा विचार न करता दिव्याच्या ज्योतीस सुखाचे कारण समजतात आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी उडत उडत तिच्यावर झेप घेतात व त्यात पडून भयानक ताप सहन करतात आणि आपल्याला जाळून टाकतात, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष भोगांना सुखाचे कारण समजून व त्यांच्यामध्ये आसक्त होऊन ते भोगण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामतः महान दुःख प्राप्त करून घेतात. विषयांना सुखाचे कारण समजून ते भोगल्यामुळे त्यांच्याबद्दल आसक्ती वाढते. आसक्तीमुळे कामक्रोधादी अनर्थ उत्पन्न होतात आणि मग त्यांच्यामुळे तऱ्हेतऱ्हेचे दुर्गुण व दुराचार येऊन अज्ञानी माणसांना चोहीकडून घेतात. परिणामी त्यांचे जीवन पापमय होते आणि त्यामुळे त्यांना इहलोकी आणि परलोकी विविध प्रकारचे भयानक ताप व यातना भोगावे लागतात. विषय भोगाच्या वेळी मनुष्य भ्रमामुळे स्त्रीसंगादी भोगांना सुखाचे कारण समजतो. तेच परिणामतः त्याचे बल, वीर्य, आयुष्य आणि मन, बुद्धी, प्राण आणि इंद्रियांची शक्ती यांचा क्षय करतात आणि ते भोग शास्त्राविरुद्ध असल्याने परलोकात भीषण नरक यातना प्राप्त करून देऊन तेच मोठ्या दुःखाचे कारण बनतात. याशिवाय आणखी एक गोष्ट अशी आहे की अज्ञानी मनुष्य जेव्हा दुसऱ्याजवळ आपल्यापेक्षा अधिक भोगसामग्री आहे असे पाहतो, तेव्हा त्याच्या मनात ईर्षेची आग भडकते आणि ती मध्ये तो जळू लागतो. सुखस्वरूप मानून भोगलेले विषय हे जर का प्रारब्धामुळे नष्ट झाले तर त्यांचे संस्कार वारंवार त्यांची आठवण करून देतात आणि मनुष्य त्यांची वारंवार आठवण करून शोकमग्न होतो, रडतो, ओरडतो आणि पश्चाताप करतो. या सर्व गोष्टींचा विचार करता हेच सिद्ध होते की विषयांच्या संयोगामुळे प्राप्त होणारे भोग वास्तविक पूर्णपणे दुःखाचे कारण होत. त्यांच्यामध्ये सुखाचा लवलेशही नसतो. अज्ञानाच्या भ्रमामुळेच ते सुखस्वरूप वाटतात. म्हणून भगवंतांनी त्यांना केवळ दुःखाचे कारण असे म्हटले आहे. इंद्रियांचे भोग स्वप्नाप्रमाणे किंवा विजेच्या चमकेप्रमाणे अनित्य आणि क्षणभंगूर आहेत असे सांगण्यासाठीच त्यांना आदी अंत असणारे असे म्हटले आहे. वस्तुतः त्यांच्यामध्ये सुख नसतेच, परंतु जर अज्ञानाने ते सुखस्वरूप वाटल्यामुळे एखाद्याने या भोगांना काही अंशी सुखाचे कारण मानले तर ते सुखही नित्य नव्हे, क्षणिकच आहे. कारण जी वस्तू स्वतःच अनित्य असते तिच्यापासून नित्य सुख मिळणार नाही. दुसऱ्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्येही भगवंतांनी इंद्रियांचे विषयी हे उत्पत्ती विनाशशील असल्याने अनित्य आहेत असे सांगितले होते.
विषयभोग हे वास्तविक अनित्य, क्षणभंगूर आणि दुःखरूपच आहेत. पण विवेकहीन अज्ञानी पुरुष ही गोष्ट न जाणता व न मानता त्यांच्यामध्ये रमतो आणि तऱ्हेतऱ्हेचे क्लेश भोगतो. परंतु बुद्धिमान विवेकी पुरुष त्या भोगांच्या अनित्यतेचा आणि क्षणभंगुरतेचा विचार करतो आणि त्यांना काम, क्रोध, पापताप इत्यादी अनर्थांचे कारण समजतो आणि त्यांच्याबद्दलच्या आसक्तीच्या त्यागास अक्षय सुखाच्या प्राप्तीचे कारण मानतो. म्हणून तो विवेकी पुरुष त्यांच्यामध्ये रमत नाही. अशा प्रकारे आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया.